ही गाडी घेतली बघा आपण इलेक्ट्रिक. लाईट तरी इन्व्हर्टर वर घेऊन जाणार. हा इन्व्हर्टर वर घेऊन जाणार. पप्पा आहेत ना गाडी घ्यायला फक्त चावी घ्यायला आले म्हणून चावी घेऊन चावी सोडतच नाही. प्रत्येकाला माहिती आपण काय स्ट्रगल केली. पाऊस आला लवकर निघूया. कचरा केलाय कचरा केला. बायकोचं नाव विसरलो. तो डायरेक्ट बायकोवर लक्ष नाही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचा पुन्हा एका आपल्या प्रसाद धोपेच्या युट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो, जर कोण नवीन असेल तर चॅनल वरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे तो तडकता भडकता असणार भाई, फुल राडा असणारच्या ब्लॉग मध्ये. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, आज आहे तुमच्या भावाचा वाढदिवस आणि माझा एकट्याच नाही तर माझ्या जुडव्या भावाचा सुद्धा वाढदिवस आहे. बघा, बघू शकताय. तर दोघांना जेवढ्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या भाई, खूप मनापासून धन्यवाद. सर्वांचा कालपासून भरपूर मेसेज वगैरे येत आहेत, तर सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, आम्ही आता एवढी तयारी वगैरे करून कुठे चाललेलो आहे तर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललेलो आहे. सर्वांची तयारी तुम्हाला दाखवतो. काय काय केलंय, गिफ्ट घेतलाय, वन साइड सरप्राईज घेतलेला आहे, टॉपचा सरप्राईज घेतलेला आहे. आणि सरप्राईज साठी तयारी बघू शकताय कशी सर्वांची झालेली आहे. कशी तयारी आहे हे बघा, चांगलं लाईक करा, 100% शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. विसरू नका. घंटा वाजवला असाल वाजवला असेल तुम्ही. हा, तो घंटा बिन वाजवा. आपल्या घरामध्ये एक अशी वस्तू येणार ना भाई की अनएक्सपेक्टेड, प्रत्येक मुलाचं प्रत्येक पोराचं स्वप्न असतं ते. तर मित्रांनो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगचे एन्जॉयमेंट सर्वात जास्त घ्या. माऊ बघा आमची बोलते, माझ्यासारखी गोरी नाही घेतली. तू काय घेतस ना, मला सांगत पण नाही. काली घेतली. तुला सूट झाली पाहिजे ना, गोरी गोरी तू दिसली पाहिजे त्याच्यामध्ये. असाच बाम लावतस म्हणा. चल येतं ना माऊ तू पण. परशा मला पण यावाचा आहे. तू मम्मीला विचार एकदा, बघ जर नीट विचारून बघ. यावाचा आहे मला. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी नंतर दाखवतो. मम्मीच्या ब्लाऊजच्या पाठीचं नाव शिवलं ना भाई, जबरदस्त वाटतं तो नाव. चला, भरपूर जास्त बघ जाईल. कंटिन्यू ब्लॉग मध्ये लेट्स गो. ब्लाऊज पण दिदीने शिवलाय आणि नाव पण दिदीने शिवलंय. तो आता नाही दाखवणार, तुम्हाला नंतर दाखवणार. एकदम सरप्राईज ठेवणार आहे. सरप्राईज. सकरपाळा बोल. हा, सरप्राईज. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, इंदिर मामा की, इकडे माते की. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशन वरती. म्हणजे काय सरप्राईज असणार आहे तुम्हाला मी एक थोडक्यात फक्त दाखवतो की प्रत्येक पोराचं, प्रत्येक मुलाचं ड्रीम असतं भाई ते. सो हे बघा, चेक करू शकताय. आपण आलेलो आहे महिंद्राच्या शोरूमला. आता शोरूम मध्ये काय असेल तर काय वाटतंय? भाजीवाला गेला का आपण महिंद्रा शोरूमला? शोरूमला काय नाही आता. काय असलं? भाजी बिजी तर भेटणार नाही, गाडीच असणार. पण कुठली गाडी असली तुला काय वाटतंय? सरप्राईज सरप्राईज आहे 100%. पुढे काय खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे भाई, लिटरली भरपूर एक्साइटमेंट आहे. आणि जी वस्तू घेण्यासाठी आम्ही आलो ना, आमच्या डोळ्यासमोर आहे, पण तुम्हाला दाखवणार नाही मी. जेव्हा ती पूर्ण आम्ही टोटली बोलतात ना, म्हणजे अशी ओपनिंग करू तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. गाडी तर भारीच आहे. हा, जबरदस्त आहे भाई. नाद एक प्रकारचा असा विषय आहे ना की बोलतात ना, अख्ख्या खानदानात, आमच्या अख्ख्या खानदानात असा नाद या वयात तरी कोणी केला नसेल. बरोबर ना? गाडीत तशी गाडीत तशी आहे, नाद नाही करायचा भाई. काय वाटतं तुला? काय बोलता? आपण आलेलो आहे शोरूम मध्ये भाजीपाला गेला. तर कुठली भाजी तुला सगळ्यात जास्त आवडते? मला वांगा. हे बघा, ही गाडी, ही बघा 100% ही गाडी घेतली बघा आपण इलेक्ट्रिक. टेन्शन आहे ना, सीएनजी पेट्रोल सगळी सेव्हिंग. आपल्याला कुठे फिरायचं असेल, डायरेक्ट बॅटरी चार्ज करायची, घेऊन जायचं. लाईट तरी इन्व्हर्टर वर घेऊन जाणार. हा, इन्व्हर्टर वर घेऊन जाणार. जातो, मम्मी वगैरे गेले पुढे आणि आता आम्ही पण चालू आत. चला शोरूमच्या जाऊयात, बघत कसा काय विषय भाई. आजपर्यंत दुसऱ्यांचे शूट करत होतो आणि आज आपला भाऊ आपली व्हिडिओ शूट करणार आहे गाडीची. पण आज आपल्यासाठी जो भाऊ आपले व्हिडिओ शूट वगैरे करणार आहे, तर भाई सर्वात पहिले म्हणजे रिस्पेक्ट त्याला असणार आहे या व्हिडिओसाठी आणि या एक्साइटमेंट साठी सुद्धा. सर्व त्या फ्रेम मध्ये असं, व्हिडिओच्या फोटोच्या प्रत्येक फ्रेम मध्ये असतो, पण आपला फोटोग्राफरच किंवा आपल्या व्हिडिओग्राफरच त्याच्या फ्रेम मध्ये नसतो, जरी भले जवळचा मित्र असला तरी सुद्धा. तर काय विषय ना भावांनो, चला जाऊयात आपण आता आतमध्ये भाई आणि राडा घालूया. मुतलं राडा. गाईज, ब्लॉग सोबत आमचे रील शूट पण चाललेले आहे. दोन्ही साईड चाललेली आहे. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे भाई की बर्थडेच्या दिवशी असा काहीतरी बघायला भेटतं ना भाई, तर खतरनाक वाटतंय. बघा, सगळी आपली फॅमिली आहे तर बसलेली, मित्रमंडळी पण आहे आपली. पप्पा काय वाटतं तुम्हाला? हातगाडी घेतो ना आपण? हातगाडी घेतोय फायनली गाईज. ज्याची वेटिंग करत होतो
तिथपर्यंत आपण पोहोचलोय काय पायरी चढत चढत. चला यशाचा धिंगाणा काहीतरी जरा जोरातच आहे. तुम्हाला आता बॅकग्राऊंड टाकत आहे बघा. आता याच्यामध्ये काय आहे तुम्ही गेस करा भाई. एवढे पेशन्स ठेवले होतात, थोडेसे पेशन्स ठेवा फक्त. आणि ह्याच्यामध्ये पप्पा तुम्हाला काय वाटतंय का असेल याच्यामध्ये? गाडीच दिसते मला. आता कुठली गाडी असेल ते बघायचं. 100% सबस्क्राईब करा फटाफट. सबस्क्राईब करणार तर लगेच पडदा ओपन होणार भाई. चला कसा वाटला तुला सरप्राईज? एकदम बादशा वाटते भाई. का बोलतात ना काय खानदानामध्ये पहिला असा थारचा मालक आलाय भाई, तो विषयच खोले. तुला कसं वाटतं? मस्त मस्त सुंदर एकदम. तुझ्या पोराने नवीन गाडी घेतली. काहीतरी खूप अभिमान म्हणजे खूप बरं वाटतं, छान वाटतं. कधीतरी नवीन वस्तू आली घरात, नाही तर नेहमी मामा तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मुलाने नवीन गाडी घेतली? चांगला तर वाटतो. चांगलं आहे बरं वाटतंय. बरं वाटतंय. गाईस पप्पा आहेत ना, गाडी घ्यायला ना फक्त चावी घ्यायला आलेत. म्हणून चावी घेऊन चावी सोडतच नाही, चावी घेऊनच बसते का तिथे. पहिलाच जोडा बसलाय डायरेक्ट. आता घेऊन जाते डायरेक्ट लॉंग ड्राईव्ह. आता डायरेक्ट लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे. लॉंग ड्राईव्हला कष्ट चालले एका व्हिडिओ अशी यार ना क्रॉस आहे ना, असं त्रिकोण करा. त्रिकोण जातं तेव्हा असे दोघं चिपका ना. तुम्ही चिपका तर समजायचं मला. गाडीला पदर टाक. प्रत्येकाला माहिती आपण काय स्ट्रगल केली. गाईज फायनली तुम्हाला सांगू ना, 3-4ला टेक घेतलाय फक्त पप्पांसाठी. पप्पांची स्माईल बघा. आई काहीच मला खरं सांगतो ते मागच्या खरे का लागले 0.5 मध्ये या भावनाला भरपूर मदत केली आहे. आता बाजू एक फोटो गेलो ना आपण ओपनिंगला का भाई पडद्यामागचे खरे कलाकार म्हणजे हे असतात. आता 5 कारण रुपये की झाला. विषय कसा माहितीये का, तुम्ही 1-2 वेळेला बोलता ठीक आहे, जवळजवळ 6-7 वेळेला सारखा पडदा टाका ओपन करा भाई. याच्यासाठी भरपूर मेहनत असते भाई. काय नाही बांधील विषय. हा थोडासा Congratulations, sir. Please share your overall journey with Ranma Motors. बुकिंगपासून ते आतापर्यंत खूप वेळ झाले. जानेवारीपासून मला पण त्याच्यामध्ये सेल्फ एक्झिक्युटिव्ह होता. त्यांनी बुकिंगपासून त्या गाडी येईपर्यंत मला बोलताना सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प केली. आणि दिवेश सरांना थँक्यू बोलतो मी. पहिल्यांदा अशी डिलिव्हरी बघतोय मी की एवढा वेळ झालाय. जवळजवळ 2 तास तरी झाले असेल. 2 तास आम्ही अजून पण इथेच आहे. पण भाई खूप भारी वाटलं. ते एक चांगली गोष्ट आहे की इथल्या सर्वांनी सपोर्ट केला आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी. सो भाई यांच्यात एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा लवकर. फोटो बाकी म्हणजे हा 1 तास जायला लागतात. गाईज फायनली डिलिव्हरी झाली. हे बघा चला पाऊस आला लवकर निघूया. कचरा केलाय. फायनली आपल्या थारची डिलिव्हरी आपण घेतलेली आहे. असं हे समजू नका की यांच्याकडे पैसा आला किंवा हे कोणालाच बोलू नका आयुष्यात. कारण की ना विषय कसा माहितीये का, प्रत्येक जण मेहनतीने घेतो. प्रत्येकाची एक आवड असते काय ना काय. तर त्या आवडीसाठीच आम्हाला सुद्धा थार आवडते. पहिल्यापासून आवडत होती तर आम्ही थार गाडी घेतली. तर खूप प्रेम द्या आपल्या गाडीवरती सुद्धा. प्लीज कोणाची नजर वगैरे लागून देऊ नका. आणि ज्याची कोणाची नजर लागत असेल भावांनो, तुम्ही सुद्धा कष्ट करेन, तुम्ही सुद्धा घ्या. मी तर एवढंच बोलेन कारण की आम्ही त्या एका गाडीसाठी सुद्धा खूप मेहनत घेतली म्हणून सांगतोय. आणि आपण आता चाललेलो आहे कुठे माहितीये का, हा तुम्ही बघितले असेल जेव्हा आपण डिलिव्हरी घेतो आपल्या गाडीची तेव्हा गाडी कशी असते, एकदम अशी साधी सुधी असते. तर त्यामुळे ती मॉडिफाय करायची आम्ही विचार केला की आजच्या आता सगळं काम करून घेऊयात. तर आता आम्ही लगेच चाललेलो आहे मुंबई साईडला जाऊन आपण तिकडनं मॉडिफाय पूर्ण टोटली करणं जिकडे आपला करायचं. जास्त लांब नाही, जवळपासच चाललो वाशी साईडला. तर तिकडनं आपण मॉडिफाय वगैरे करून मग येणार आहे. काय पण बोला, पोरांचं आणि गाडीचं रिलेशन एक वेगळंच. हा भावानो, हे एक खरी गोष्ट आहे. बघा सिंगल आहे म्हणून या गोष्टी भेटतायत. जर तुम्ही मिंगल व्हाल तर या गोष्टी तुम्हाला भेटणं पॉसिबल नाही. भावा बघ कसं आहे, फक्त पुष्पाने एक डायलॉग मारला होता म्हणून त्या पुष्पाच्या डायलॉगच्या मागे जाऊ नकोस की काय ते नाव काय
बायकोचं नाव विसरलो तो दुसऱ्यांच्या बायकोंच्या बायकोवर लक्ष नाही म्हणजे आपल्या सोबतीला जर कुठली पोरगी असेल तर आपण ते ध्येय गाठू शकत नाही, तर असं काही नाहीये, गाठू शकता. फक्त भावांनो माझं म्हणणं असं आहे की या ते फक्त पिक्चर मध्ये बघणार काय, बाकी काय नाही भावांनो. आयुष्याचा वाटोला करणाऱ्या व्यक्तीसाठी 2 शब्द तुम्हीच सांगा मला. तर गाईज फायनली आम्ही आता आलेलो आहे हॉटेलला. एवढा फिरवलाय ना या आद्याने आम्हाला, फार फिरव आम्ही आता एका कुठल्या तरी हॉटेलला थांबलं, तर मला पण माहित नाही. आपल्या इथे व्हेज बघू शकताय, व्हेज फ्राईड राईस. आणि इथे नॉनव्हेज वाले आपले 2 जण फक्त. इथून उडी मारायची 3 डोअर, हे होता आपला 3रा डोअर आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. तुम्हाला सांगू ना, एवढं टॉपची झाली ना भाई आता आपली थार 1 साइड झाली भाई. विषय खोल खतरनाक झाली भाई, खतरनाक. काही पण बोला, तुम्हाला दाखवतो नंतर. प्रीमियम लुक दाखवतो आपल्या थारचा भाई. जबरदस्त वाटते बघायला, जबरदस्त. कंटिन्यू भाई. जवळपास बघायला ना तुम्ही 9:15 का 9:30 वाजायला आलेले आहेत, पण कंटिन्यू ब्लॉग मध्ये भाई जाम मजा येणार बघायला, जाम मजा. काही पासून बघू शकताय कुणाल कांगरकरने जॉब सोडून नवीन काम चालू केलेलं आहे बिझनेसचा. बरोबर करतोय, सगळीकडे मार. नोकरी गेली तर हे काम आहे. त्याला महिन्याला 500 रुपये. महिन्याला 500 रुपये काय काम आहे? सकाळी गाडी धुतली पाहिजे बघा. गुरक्या आमचा गुरखा आहे, गुरक्या. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सांडले गाईज. ये तू चोळे चोळ. काय मस्ती करतात बोला. आईची कटकट. एवढे मी आपली मदत करतात आणि काय करतात. ठीक आहे स्टार्ट होतं ते. आता तुम्हाला दाखवतो मी कसं टॉपचे लावले बघा. गाडी आहे बघा, इथे विरू लागले आपली, इथे थार लागले, इथे नोवा लागले, आणि इथे आपल्या मित्राची गाडी लागली बघा. बादशाह भाई सगळी पार्किंग वगैरे केलेली आहे. आणि आता विषय असा आहे का केक कटिंग वगैरे करतो आम्ही. आता पाऊस पण थांबलाय, तो फटाफट करून घेतो केक कटिंग वगैरे. दिवस पूर्ण आमचा गेला ट्रॅव्हलिंग मध्ये, काय सांगू तुम्हाला. आता घरचे पण माझे रागवलेत, तर घरच्यांना सुद्धा माझ्या आता मी काय सांगू, सॉरीच म्हणतो मी सर्वात प्रथम तर, कारण की घरच्यांसोबत मला केक सेलिब्रेट करायला भेटला नाही. सो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण की घरच्यांची बोलणी मला 1 साइड ऐकायला लागणार आहेत. आम्हाला वाटतं की आमचं 2 ते 3 तासाचं काम आहे, पण भरपूर टाइम झाला आम्हाला, भरपूर म्हणजे खूपच जरा जास्त टाइम झाला, कारण की वाशी साईड म्हणजे खूप गर्दी होती त्याच्यामुळे. तर चला आता आपण मित्रमंडळी आहे तर केक सेलिब्रेट करून घेऊयात. आपली सगळी पोरं आहेत बघा, बघू शकता, ही बघा सगळी पोरं आहेत आपली, हे बघा. आणि इथे आपल्या गाड्यांचं भाई, मला तर माहितीच, सकाळी बोललो होतो पहिलं प्रेम म्हणजे गाडी. तर भाई सगळ्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत आपल्या. तर चला आता केक कटिंग करून घेऊयात आपण. A few moments later. तर फायनली गाईज आज आहे डे 3, दिवस 3रा मित्रांनो. आणि विषय असा झालेला आहे ना, आमचा बर्थडे सेलिब्रेट वगैरे आम्ही करून रात्री 2-2:30 वाजता घरी आलो होतो. सेकंड डेला सुद्धा आम्ही काल बाहेर होतो पूर्ण दिवसभर. तर आता जो घरचा जो सेलिब्रेशन, घरचा जो केक वगैरे होता ना, तो आम्ही आता 3ऱ्या दिवशी केक कापतोय, कारण की आम्हाला काल रात्री सुद्धा यायला लेट झाला, 3 वाजले होते. तर आता हे बघा मम्मी वगैरे आहे आमच्यासोबत. आणि हे बघा आता आम्ही केक कट करतोय बघा, आमचा गुरु आणि प्रसाद फॅमिली केक. वाट बघून बघून त्या दिवशी थकलेले, पण आता सेकंड डेला आम्ही बाहेर होतो काल, आणि आता 3rd डेला केक कापतोय. काय बर्थडे अजून चालू आहेत बाई, बर्थडेचे केक कापत राहायचे. बर्थडे टू यू. केक तोंडात टाकलं ना तर लगेच खातील आहे, कारण केकच एवढा भारी आहे. मला घेते का? थँक्यू. मस्त मला आवडते म्हणून आणला तो, पक्का क्रीम वाला नाही आणला. तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार